आत्ता आपण जी दृश्य पाहिली त्या दृश्यांमध्ये अगदी एकसारख्या दिसणाऱ्या आकृत्या आपण पाहिल्या. अशा सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांना म्हणजेच समान रूप असलेल्या आकृत्यांना समरूप आकृत्या असं म्हणतात. दोन समरूप आकृत्यांमधील बाजू प्रमाणात असतात. तसेच समरूप आकृत्यांमध्ये जर कोन असतील तर ते कोनही एकरूप असतात. आता आपण त्रिकोणांची समरूपता जाणून घेऊया. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये जर कोन A बरोबर कोन L, कोन B बरोबर कोन M, कोन C बरोबर कोन N, AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे समरूप आहे असे म्हणतात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN समरूप आहेत हे विधान त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN असे लिहितात. आता या आकृत्या पहा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये कोन A बरोबर कोन L, कोन B बरोबर कोन M आणि कोन C बरोबर कोन N. AB छेद LM बरोबर 2/4 बरोबर 1/2. BC छेद MN बरोबर 3/6 बरोबर 1/2. AC छेद LN बरोबर 2.8 छेद 5.6 बरोबर 1/2. म्हणूनच AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN. म्हणजेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये संगत कोन समान आहेत आणि संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे समरूप त्रिकोण आहेत. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. थोडक्यात दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन एकरूप असतात. आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ या दोन त्रिकोणांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. उत्तर. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ. कोन A एकरूप कोन X, कोन B एकरूप कोन Y आणि कोन C एकरूप कोन Z. तसेच AB छेद XY बरोबर BC छेद YZ बरोबर AC छेद XZ. कारण समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. वरील आकृत्यांमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दाखवलेत. आता या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत का नाही हे समप्रमाण सिद्ध करा. उकल. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये दिलेल्या माहितीवरून कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. AB छेद PQ बरोबर 4/6 बरोबर 2/3. BC छेद QR बरोबर 3/4.5 बरोबर 2/3. AC छेद PR बरोबर 3.2 छेद 4.8 बरोबर 2/3. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. विधान 1 व विधान 2 वरून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या त्रिकोणांचे संगत कोन एकरूप आहेत आणि संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणूनच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. आपण काय शिकलो? जर दोन त्रिकोणांमध्ये
संगत कोन एकरूप असतील आणि संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. स्वाध्याय. जर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण GST तर या दोन त्रिकोणांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. त्रिकोण GDR समरूप त्रिकोण FAT आणि GD बरोबर 4.8 सेंटीमीटर, DR बरोबर 6.3 सेंटीमीटर, GR बरोबर 7.5 सेंटीमीटर तसेच GD छेद FA बरोबर 3/2 या माहितीवरून त्रिकोण FAT मधील सर्व बाजूंची लांबी शोधा. त्रिकोण QRT समरूप त्रिकोण ABC आणि कोन B बरोबर 110 अंश, कोन A बरोबर 40 अंश या माहितीवरून कोन C किती मापाचा आहे ते शोधा आणि त्रिकोण QRT च्या सर्व कोनांची माप शोधा.